मुलांनो, आज मी तुम्हाला एका नाम्या नावाची मुलाची गोष्ट सांगणार आहे बरं का. हा काय करायचा, सारखा खेळायचा, नाहीतर टी व्ही बघायचा. कोणी काही सांगितलं लक्षच द्यायचं नाही, घरात काय चाललंय ते बघायचं नाही. एकदा काय होतं, त्याच्या घराजवळच त्याच्या मामाचं घर असतं, फार लांब नसतं बरं का. तो जातो मामाकडे, तर आजी त्याची लोणी काढत असती. हा बघतो, लोणी काढते काय, आजी मला देशील का थोडं? आई म्हणतील, हो भरपूर झालंय, तुला एवढा मोठा लोण्याचा गोळा घेऊन गेलास ना तरी चालेल बरं का. हा म्हणतो, नक्की ना, हो हो. खेळता खेळता काय करतो, आजीचं लक्ष नसतं तेव्हा पटकन तो लोण्याचा गोळा घेतो आणि म्हणतो, जातो का मी लोणी घेऊन? आजी म्हणती, जा जा. आणि हा ते लोणी ठेवतो आपल्या डोक्यावर आणि पळत 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 घरी यायला लागतो. थोडंसं वरती ऊनही असतं आणि ह्याचं शरीरही खेळून गरम झालेलं असतं. सगळं लोणी पागळतं, सगळ्या अंगावरनं तोंडावरनं सगळीकडं त्या लोण्याच्या सगळ्या धारा येतात. घरी येतो, आई म्हणते, काय नाम्या, काय हे, अरे लोणी असं कधी लोणी आणतात का? असं केळीची कर्दळीचं पान घ्यायचं असतं, त्याच्यात ठेवायचा गोळा, असं पाण्यात उचकळी मारायचा, घडी करायचा आणि घरी आणायचा. हा म्हणला, हां हां, पुढच्या वेळेला असंच करतो म्हणा, आता काही तू काळजी करू नको. बरं. परत खेळता खेळता नंतरच्या आठवड्यात मामाकडे जातो, तर मामा म्हणतो, अरे एक छान कुत्र्याचं पिल्लू आहे, घेऊन जा तुला. तो म्हणतो, बरं चालेल दे की. मामा देतो कुत्र्याचं पिल्लू, हा निघणार घरी घेऊन. तेवढ्यात याला आईने सांगितलेलं आठवण्यात, आई काय म्हणली होती, काही दिलं की काय घ्यायचं, पानं तोडायची आणि त्याच्यात ते चांगलं डुबकी मारायची पाण्यात 3 वेळा आणि मग ते त्या पानात ठेवायचं आणि आणायचं. आता ते कुत्र्याचं पिल्लू यांनी 2दा-3दा पाण्यात केलं, बुचकळायला जातं, नाकातोंडात पाणी. बिचारा अगदी मलूल होतो आणि हा त्याला बांधतो त्या केळीच्या पानात कर्दळीच्या आणि आणतो घरी. म्हणतो, आई हे बघ मामाने आज काय दिलं. आई म्हणते, अरे रमा, हे कुत्र्याचं पिल्लू असं आणतात का कधी? मग म्हणतो, कसं आणायचं? अरे त्याला एक दोरी बांधायची आणि अशी ओढत 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 घरी आणायचं चालवत. म्हणलं, बरं पुढच्याला काही काळजी करू नको, असंच करतो म्हणून. आई म्हणते, बरं बाबा, मी कशाला काळजी करू, जातो मामाकडे नंतरच्या आठवड्यात. तर मामा म्हणतो, अरे आज छान जिलबी आणली आहे, घेऊन जा बरं का, वेडे त्यातले काही काही. तर म्हणतो, हां मी आता खेळून झालं की जाताना घेऊन जाईल. परत त्या टेबलावर मामाने जिलबी ठेवलेली असती, हा त्या जिलब्या घेतो आणि त्याला तिथला दोरा विरा बांधतो आणि असं ओढत 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 आणतो. मागं रस्त्याने खायला सगळी कुत्री वित्री सगळी लागतात, मुलं हसायला लागतात सगळी. हां ते जिलबी घेऊन घरी येतो. म्हणतो, आई हे बघ मामाने काय दिलं. बघतो तर काय, सगळी जिलबी मातीने भरलेली, निम्मी कुत्र्याने खाल्लेली. आई म्हणती, अरे असं कधी आणायचं नसतं, प्रत्येक गोष्ट ही हाताळताना ती कुठून आली, काय आली, तर तू काही प्रश्नच येत नाही, लक्षच देत नाहीस काही. आई चांगली खूप चोप देते. मग ह्या मुलाला तुम्ही काय म्हणाल सांगा बरं? सांग काम्या आणि ओ नाम्या. बरोबर का नाही? कुणी काही सांगितलं की तेवढंच लक्षात ठेवायचं, ते का करायचं, ते कोणत्या गोष्टीत करायचं, हे सगळं छोट्या-छोट्या गोष्टीत आपली आई काय-काय करत असते ते बघायचं बरं का. नाहीतर तुम्हाला पण सगळेजण म्हणतील, "सांग काम्या आणि ओ नाम्या." असंच एक कविता आहे, एक छोटीशी. किती तुम्ही पाठ करीत ना, तर घरातल्या खूपशा गोष्टी तुम्हाला कळतील बरं का. मी तुम्हाला ती म्हणून दाखवते बरं का. आता थोडीशी ती गाण्यात अशी देवानी थोडंसं कवीनी थोडीशी ती वेगळ्या ह्याच्यावर हे केली आहे, पण त्यातल्या काही गोष्टी या तुम्ही लक्षात ठेवल्या तर कशावरनं काय करतात हे तुम्हाला कळेल बरं का. दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक, ताकाची लोणी, लोण्याचं तूप, तुपाची बेरी, बेरीची माती, मातीचा गणपती, गणपतीची घंटा वाजे घन घन घन. आता ह्या एवढ्या गोष्टीतला तुम्ही विचार करा बरं का, काय काय नक्की होतंय ते. बरं आहे, पुढच्या वेळेला बघू.